स्वर्गीय संतोष देशमुख अमर रहे, अमर रहे, अमर रहे। स्वर्गीय संतोष देशमुख अमर रहे। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे। महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, राजमाता राजवंश साहेब की जय। अमर रहे, अमर रहे, संतोष देशमुख अमर रहे। स्वर्गीय संतोष जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, एक मराठा, लाल मराठा, एक मराठा, लाल मराठा। अमर रहे, अमर रहे, संतोष देशमुख अमर रहे, अमर रहे, अमर रहे, संतोष देशमुख अमर रहे। गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे, गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे। दोन शासकीय खून झालेले आहे। पहिला सूर्यवंशींचा परभणीमध्ये आणि दुसरा झाला तो मसाजोगचा सरपंच संतोष देशमुख यांचा। शासनाच्या नाकर्तेपणामुळे या माणसांनी जीव गमावलेला आहे। एकामध्ये पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या दिरंगाईमुळे मृत्यू झालेला आहे। ज्या प्रकारे त्यांचा खून झाला, ज्या प्रकारे त्याच्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यामुळे मराठा समाज व्यथित आहे, बहुजन समाज व्यथित आहे। आम्ही मागणी करतोय की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात येऊ नये। दुसरं, जे काय आरोपी पकडलेत त्यांची सगळ्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे। जे वाल्मिक कराड आणि बाकीचे सगळे लोक पकडलेले आहेत त्यांच्या संपत्तीची ईडी आणि आयटी चौकशी झाली पाहिजे आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांपैकी कोणाला तरी शासकीय नोकरी मिळाली पाहिजे। चांगल्या वकिलाची नेमणूक तत्काळ झाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवलं पाहिजे। या मागण्यांसाठी सांगली जिल्हा सकल मराठा समाजातर्फे आज आम्ही धरणे आंदोलन केलं आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। आम्ही या सरकारला इशारा देतोय, नाहीतर सांगली जिल्हा ही पत्री सरकारची भूमी आहे। आम्हाला सरकारला सुद्धा पत्र लावावे लागतील, एवढं लक्षात ठेवा। धन्यवाद।